अमरावती जिल्ह्यात केंद्र शासनाच्या निधीमधून जिल्हा स्तरावर विविध योजना राबवण्यात येतात। ही विकास कामे करताना यंत्रणांनी गुणवत्ता राखावी असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखेडे यांनी केले। परतवाडा तालुक्यात 6 दिवसांपासून फिनले मिलच्या चिमणीवर बसून आंदोलन करणाऱ्या 2 कामगारांनी मंगळवारपासून तेथेच बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। प्रशासनातर्फे मागील 6 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी हा पवित्रा उचलला। जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला एनटीसी व शासन जबाबदार राहील असे पत्र दिले। परतवाडा बाजारात परिसरात अस्वच्छतेचे चित्र हे पावसाळ्यात हमखास बघायला मिळते। बाजारात कचरा, चिखल आणि दुर्गंधीचा त्रास नवीन नाही। जमीन किंवा चिखलावरच भाजीपाला, फळे, खाद्य वस्तूंची विक्री करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धक्का निर्माण होतो। 7 दिवसांच्या आघाडीनंतर बुधवारी सकाळपासून जिल्हाभरात पावसाने थैमान घातले। दामणगाव रेल्वे तालुक्यात बगाजी सागर धरणाची 25 दारे उघडली। चांदूर रेल्वे तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली आली, तसेच अनेक गावांशी काही वेळाकरिता संपर्क तुटला होता। कावली वसाड येथे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून कावली वसाड परिसरात कलार समाजातर्फे बुजली उत्सव साजरा करण्यात आला। परतवाडा तालुक्यात पिढ्यानपिढ्या गाव पातळीवर चालत आलेल्या देवीच्या हप्त्यांची मंगळवारी देवीच्या पूजेनंतर सांगता पार पडली। या दरम्यान घरोघरी गौऱ्यांच्या जगरात रोणगे भाजल्या गेले। या रोणग्यांच्या सोबतीला कुठे आलू वांग्याची तर कुठे कोहड्यांची भाजी बनवली गेली। परतवाडा तालुक्यात अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावडी दातुरा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचांनी कपाटातील लोकर सील केले, तर सरपंचांनी चक्क ते कपाटात सील केले। या दरम्यान काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता। यावर दोघांनीही एकमेकाविरुद्ध अचलपूर पंचायत समितीकडे तक्रारही दाखल केल्या। अमरावती जिल्ह्यात एसटी बसमध्ये अनेकदा वाहक तिकीट न देता भाड्याचे पैसे खिशात टाकतात। मध्येच उतरलेले प्रवाशांचे जुने तिकीट नवीन प्रवाशाला देऊन पैसे स्वतःकडे ठेवतात। तसेच सुट्ट्या पैशांच्या बहाण्यानेही बरेच अफरातफर करण्यात येते। या पार्श्वभूमीवर गेले 7 महिन्यात 76 वाहकांवर व 187 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। यापोटी तपासणी पथकाने 13,682 रुपये दंड वसूल केलेला आहे। अमरावती जिल्ह्यात महापालिका प्रशासनाकडून शहरात सुरू असलेली अतिक्रमण कारवाई ही अन्यायकारक आहे। रस्त्यांच्या कडेला आपला छोटासा व्यवसाय करून पट भरणाऱ्यांवर या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आली। त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदर कारवाई थांबवून हॅकर्सधारकांना न्याय द्यावा या मागणीसाठी बुधवारी भर पावसात महानगरपालिकेवर शहीद भगतसिंग हॅकर्स युनियनच्या जनाक्रोश मोर्चा धडकला। शेकडोच्या संख्येने हॅकर्सधारक या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यामुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून 3 ते 4 तास आंदोलन चालले। अमरावती जिल्ह्यात ड्रग्ज इज सुसाईड पेड इन इन्स्टॉलमेंट्स, नको अंमली पदार्थाची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा अशा घोषवाक्यातून जनजागृती करण्यासाठी शहरात 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान ऑपरेशन वाईप आउट राबविले जाणार आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान अधिकाधिक टीनएजर्स व तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। अमरावती जिल्ह्यात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात 18 वर्षीय युवतीच्या पोटातून तब्बल 10.2 किलोची मोठी गाठ मंगळवारी यशस्वीपणे काढण्यात आला। 4 वर्षापासून पोटाच्या त्रासाने पीडित असलेल्या या मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी नवे जीवनदान दिले।